आधीपासून आपला प्रश्न आम्हाला कसं सांगू किती दुःख होतंय सोडून जाताना तुम्हाला अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, प्रथम माझा नमस्कार. माझे नाव अंजू विनोद पवार. आपण इथे सर्व 10वीच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. कसं सांगू काय सांगू कळत नाही मला. कसे दिवस निघून गेले समजलेच नाही मला. आठवतोय तो शाळेचा पहिला दिवस, ज्या दिवशी मला शाळेत यायचे नव्हते. पहिल्या दिवशी मी ह्या शाळेत 10 वर्ष शिकत आलेली आहे. मी जेव्हा पहिली ह्या शाळेत आल्या तेव्हा दीपाली तावडे टीचर आम्हाला 10वीच्या पहिली ते 4थीला आम्हाला दीपाली तावडे टीचर होत्या. त्यांनी आमच्यावर खूप मायेच्या स्पर्शाने आपलेसे करून घेतले. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो समजदारीच्या जगात यापेक्षा ते बालपणच सुंदर होते. मी या शाळेत पहिल्यांदा आले तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हते. सर्वप्रथम माझी ओळख झाली ते शिक्षक म्हणजे व्ही पाटील सर. त्यानंतर माझ्या प्रत्येक शिक्षकांशी ओळख झाली. 8वीच्या वर्ग शिक्षक निंबाळकर टीचर व कल्पना कांबळे टीचर, भोसले टीचर, ओंकार नाईक सर असे बरेच शिक्षक माझ्या ओळखीचे झाले. त्या शिक्षकांनी आम्हाला मनापासून शिक्षण दिले. फक्त शिक्षणच नाही तर आयुष्य जगण्याची ओळख दिली. आमचा सर्वात आवडता लेक्चर म्हणजे पीटीचा. पीटीचे सर वर्गात आले की पीटी म्हणून ओळखण्याचा तो आनंदच वेगळा होता. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. काय ते दिवस होते, काय त्या आठवणी होत्या. सहज आठवले तरी डोळ्यात पाणी आणणारे होत्या. आजपासून इथून जाताना उदास वाटतंय. कसं सांगू पुढील जीवन आपलं कसं असेल काय असेल याचं कामच मात्र मनात जाते. उद्यापासून शाळा नाही, शाळेतल्या शिक्षकांचा ओरडा नाही, मित्रांचा सहारा नाही, हे सगळं आठवतंय. उद्यापासून आपण आपली नाही शाळेची घंटा वाजणार, नाही गृहपाठाचा अभ्यास करणार. जेव्हा मी पहिली या शाळेत आले तेव्हा असं वाटलंही नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपवावा लागेल. नाही आपण शिक्षकांचा उद्यापासून ओरडा खाणार, नाही शाळेची घंटा वाजणार. आपण जो गणवेश रोज घालायचो तो गणवेश आता कपाटातच पडून राहणार. जी जागा त्या जागेवर आम्हाला बसायला, ज्या जागेवर आम्हाला यायला कधी आवडलेच नाही, पण ती जागा आता आम्हाला सोडून जावीशी वाटत नाही. जो बेंच, तो पहिला बेंच, तो आम्हाला कधी सोडून जावासाच वाटला नाही. पण तो बेंच आमचा एवढा आवडता झाला की आमच्या आधी कोणी बसायचे, आमच्या नंतरही कोणी बसेल, पण तो बेंच मात्र कायम आमचाच असेल. आला शेवटी दिवस तो आता इथून जावेच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावेच लागेल. बोलणे असेल उलटून, झाल्या असतील चुका, सर्व काही विसरून आशीर्वाद द्या. मनात काही ठेवू नका. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते.